तर आपण आज शिकणार आहोत कोणतं टॉपिक बघा. टॉपिक नाही, चॅप्टर शिकणार आहोत. तर चॅप्टरचे नाव आहे सबस्टन्सेस कॉमन यूज. सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आपण दररोज जे सबस्टन्स वापरतो ते आपण शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल, आपण चॅनलमध्ये नवीन असाल, मला माहिती आहे कारण सर्वजण नवीन आहात, तर आपण सबस्क्राईब करायचंय चॅनलला, व्हिडिओला लाईक करायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे. जे तुमचे जर स्टुडंट्स असतील तर ते आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता कारण त्यांचीही हेल्प होईल. आता हे लेक्चर तुम्ही एक्झामच्या पहिला बघितला तर तुम्हाला खूप हेल्प होईल कारण हे वन शॉट लेक्चर आहे. मी आतापर्यंत फुल लेक्चर्स अपलोड केले नाही. जर या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला तर मी फुल लेक्चर व्हिडिओ सुद्धा अपलोड करेन. तर फुल लेक्चर व्हिडिओ तुमचे एक्झाम्स दूर असतील तर ते कामाला येईल, परंतु एक्झाम जर उद्या परवा असतील, हा एक खूप अवघड चॅप्टर आहे म्हणून हा मी निवडलाय. जर तुम्हाला दुसरंही पाहिजे असेल पार्ट 2 मधला तर तोही मी घेईन. चला सुरू करूया. तर we will start with the heading which is important salts in our daily life. साल्ट आपण दैनंदिन जीवनात जे वापरतो ते इथे दिलेले आहे. आता साल्ट म्हणजे काय मी पहिल्यांदा सांगेन. साल्ट म्हणजे काय, आयनिक कंपाऊंड असतं ज्यामध्ये OH मायनस नसतं, H प्लस आयन नसतं आणि OH मायनस आयन नसतं, परंतु एक काइंड ऑफ कॅटायन आणि एक काइंड ऑफ आयन असतं. त्याला सिंपल साल्ट असे म्हणतात. आता सिंपल साल्ट मध्ये काय काय, Na2SO4, K2PO, K3PO4 हे प्रकारचे साल्ट्स असतात, सिंपल साल्ट्स. आता आयनिक कंपाऊंड हे एक सांगितलं. आयनिक कंपाऊंड असतं. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय, जे अट्रॅक्शन जे आयनच्या अट्रॅक्शन तयार झालेलं कंपाऊंड म्हणजे आयनिक कंपाऊंड असतं. जसे की आयनच्या अट्रॅक्शन काय तयार झालेले NaCl आपण बघू घ्या. Na प्लस आहे आणि Cl मायनस आहे. एक कॅटन आणि एक आयन आहे. आता यांच्या आयनच्या अट्रॅक्शन मुळे काय तयार झालेलं आहे, NaCl म्हणजे आपलं टेबल सॉल्ट, आपण जे दैनंदिन जीवनात वापरतो. तर आपण सुरू करूया. आपण हे टॉपिक सहज सुरू करूया. जे साल्ट सी वॉटर मध्ये फाउंड जे साल्ट सी वॉटर मध्ये आपल्याला दिसतात ते हे प्रकारचे साल्ट आहेत. सोडियम क्लोराईड, सोडियम मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात 2 मार्काला. नेम द 4 salts or name the 3 salts which is found in the sea water. तर आपण मेन प्रश्न बघणार आहोत. ते प्रश्न आले तर खूप चांगलं जाईल तुमचं एक्झाम. आता हे सेमी मीडियम मध्ये असो किंवा काय म्हणतात इंग्लिश मीडियम मध्ये असो, त्यांना इम्पॉर्टंट असणार आहे हे. तर आपण सुरू कशाने करूया बघा. एक तुम्हाला टॉपिकचं खूप हे टॉपिक खूप जणांना खूप अवघड जातं. हे आताच नाही पण नंतरचं जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत ते खूप अवघड जातात. परंतु आपण इथनं थोडं थोडं सुरू करून लास्ट पर्यंत घेऊन जाऊया. मी 5 लेक्चर मध्ये हे खतम म्हणजे संपवणार आहे. तर 20-20 मिनिटाचे लेक्चर असतील. एका तासामध्ये तुमचं पूर्ण चॅप्टर कव्हर करून दाखवून मी. तर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑकर इन द फॉर्म ऑफ साल्ट्स rather than acids and bases. About 80 million ton of salts found in every year is added to sea water. Rich source of sea water हे रिच सोर्स ऑफ साल्ट असून सुद्धा एलिमेंटचा सुद्धा रिच सोर्स आहे. ते आहे क्लोरीनचा, सोडियमचा, मॅग्नेशियमचा, पोटॅशियमचा आणि कॅल्शियमचा आणि ब्रोमाइनचा. हे तुम्हाला विचारू शकतात. द ऑकरन्स ऑफ दी ऑकरन्स ऑफ दी साल्ट हे सुद्धा विचारू शकतात. कुठे कुठे आढळते हे, सी वॉटर मध्ये आढळते आणि एव्हरी इयर 80 मिलियन टन ऑफ साल्ट इज ऍडेड टू एव्हरी इयर. सी वॉटर हे रिच सोर्स ऑफ साल्ट आहे आणि ते ऑल्सो एलिमेंट्स सुद्धा आहे. क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ब्रोमाइड. चला आपण पुढचं शिकूया. तर हे टेबल तुम्हाला येऊ शकते, तर परीक्षेमध्ये येऊ शकते. हे इथं हे सारखंच आहे. म्हणजे solution of all these salts and water is colorless
and means after adding the natural universal indicator, the color becomes here violet, here green, here greenish yellow, अक्षराला इग्नोर करा इथं, ग्रीनिश येलो, बेकिंग पावडर काय येतं याचं, आय थिंक या ब्लू, एकच सेकंड, या ब्लू. तर याच्यानंतर पीओपीचं तुम्ही मला सांगायचं, कारण हे पीओपी खूप आता कसं सांगायचं, म्हणजे हे पीओपी येत नाही तरी पण मी घेतले नाही. तर ओके सॉरी इथं ब्ल्यू इथं येलो येणार नाही, इथं ब्ल्यू येईल, ब्ल्यू, इथं ब्ल्यू. हे पीओपीचं मला सांगायचं सगळं हे एवढं. याचं काय येईल हे तुम्हाला मला सांगायचं याच्या अकॉर्डन्स वरून. इथं ते खाली एक चार्ट दिलं त्याच्यावरून तुम्हाला सांगायचं मला. हे सगळे अल्कलाईन आहेत. आता एवढं तुम्ही सांगू शकता ना. चला आपण पुढे वळूया. आता तुम्हाला ह्या टेबलवरून सांगायचंय ह्यांचं पीएच व्हॅल्यू. चला तर साल्टची आता हे 7 ज्याची पीएच व्हॅल्यू असते तो न्यूट्रल सबस्टन्स म्हणून ओळखला जातो, आणि हे 1 to 6 पर्यंतचे सर्वजण ऍसिडिक ओळखले जातात, आणि हे 8 to 14 पर्यंतचे सर्वजण बेस म्हणून ओळखले जातात. म्हणजे हे कलर आता कसं असते, आता आपण एक सोल्युशन घेतलं त्या एका सबस्टन्सचं, आणि त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ऍड केल्यावर जो कोणता कलर मिळेल त्याच्यावरून त्याची पीएच व्हॅल्यू ठरू शकते. आता सॅल्टचं सोल्युशन घेतलं आपण, त्याची व्हॅल्यू 7 येईल, म्हणजे ते काय न्यूट्रल आहे. आता साल्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 3 प्रकारचे साल्ट असतात. ऍसिडिक सॉल्ट असतात, ऍसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट. 3 प्रकारचे सॉल्ट असतात. ऍसिडिक सॉल्ट म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड असतं आणि वीक बेस असतं. बेसिक सॉल्ट म्हणजे ज्याच्यामध्ये वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असतं. न्यूट्रल सॉल्ट म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही स्ट्रॉंग असतात. आता जेव्हा वीक ऍसिड आणि वीक बेसची रिॲक्शन होते, न्यूट्रलाइज होतात, तेव्हा कोणत्या प्रकारचं सॉल्ट तयार होतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय. आता मी इथंच सगळं काय केलंय याचं सर्व समरी मी तुम्हाला इथे सांगून दिले. आता आपण पुढे वळूया का. चला बघा, आता सोडियम क्लोराईड हे टेबल चार्ट आपण दररोजच्या जीवनात वापरतो. हे याचे आपलं जीवन अशक्यच आहे. तर मी मेन पॉईंट सांगेन, बाकीचं काही फापट बसायला सांगत बसणार नाही. तर हे कॉमन साल्ट आहे, साल्टी टेस्ट देतो आपल्याला. अजून त्याचे केमिकल नेम सोडियम क्लोराईड आहे, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl आहे, आणि हे कशाने तयार होतं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन बिटवीन सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आहे, आणि सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे, आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे. या स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या रिएक्शनमुळे न्यूट्रल साल्ट तयार झाले. त्याचं एक एक्झाम्पल NaCl सुद्धा आहे. आता याचं आपण NaCl चे जर नोट लिहायचं आपल्याला असेल त्याच्यावर, तर आपण काय लिहायचं, सोडियम क्लोराईड, केमिकल नेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl, कॉमन साल्ट, नीडियस्ट थिंग इन फूड, अँड काय असते झालं एवढं. आणि त्याची पीएच किती आहे, पीएच 7 आहे. हे लक्षात ठेवायचं कारण हे न्यूट्रल आहे. चला हे बघितलं आपण आताच. तर प्रॉपर्टीज अँड युजेस. प्रॉपर्टीज काय, कॉमन साल्ट इज कलरलेस, क्रिस्टलाइन, आयनिक कंपाउंड, आणि इथे देर इज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन इट्स स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. न्यूट्रल साल्ट आहे, साल्टीन टेस्ट आहे. तर आपण आता बघूया, आता आपण काय बघूया बघा, कलरलेस म्हणजे जे ट्रान्सपरंट असते, म्हणजे व्हाईट कलर समजून घ्या, त्याचं सोल्युशन किंवा असे असलं तर चालते. क्रिस्टलाइन आणि कंपाऊंड म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल्स दिसतात, छोटे छोटे क्रिस्टल्स. हे
असे छोटे 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 छोटे. आणि आयनिक कंपाऊंड आहे. आयनिक कंपाऊंड कसं मी तुम्हाला आता सांगेन. Na हा कॅटायन आहे आणि Cl आता अभ्यासला आपण की साल्ट म्हणजे आयनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये H+ आणि OH- आयन नसतं. आणि काय असतं त्याच्याऐवजी एक कॅटायन आणि एक ऍनायन. इथे एक कॅटायन आहे आणि इथे एक ऍनायन आहे. यांच्या दोघांच्या अट्रॅक्शनमुळे प्लस मायनसचं अट्रॅक्शन होतं. अट्रॅक्शनमुळे हे तयार झालेले आहेत. तर त्याला आयनिक कंपाऊंड म्हणतात NaCl. तर त्याच्यामध्ये नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं. म्हणजे एखाद्या खुल्या जागेवर ठेवल्यावर त्याच्यामधून वॉटर इव्हॉपरेट होऊन जात नाही. त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. इव्हॉपरेट होत असेल तर देर इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन इट्स क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, आणि होत नसेल तर देर इज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन इट्स क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. एक न्यूट्रल साल्ट आहे आणि सॉल्टी इन टेस्ट आहे. तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे न्यूट्रल साल्ट. आणि युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ द साल्ट्स लाईक Na2CO3 आणि NaCO3. तुम्हाला आता हे बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा असे आहेत. आता हे सॉल्ट बनले तर सॉल्ट मध्ये H कस का आला इथं. H+ आयन नसते सॉल्ट मध्ये. H+ आयन OH- नसते. आपण इथेच अभ्यासले. इथं बघा इथेच अभ्यासले की H+ आयन आणि OH- आयन नसते. तर इथे कसं दिले हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. When electric current is passed through the saturated solution of sodium chloride is electrolyte and hydrogen gas is reduced at cathode while chlorine gas is हे फापट पैसे नाहीये, पण मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीत सांगेन. आता सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड इज कॉल्ड ब्राईन. म्हणजे मिठाचे पाणी म्हणजे ब्राईन समजा. इलेक्ट्रोलाइट करणे म्हणजे काय करणे, एका मोठ्या टब मध्ये त्याला घेणे, तिथे एक कॅथोड म्हणजे दोन प्रकारचे काय म्हणतात इलेक्ट्रोड, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड हे घेणे आणि त्याला त्याच्यामधून करंट पास करणे. आणि याच्यामध्ये कोणतं सोल्युशन आहे NaCl चं सोल्युशन. NaCl चं सोल्युशन आहे म्हणजे सोडियमचं ब्राईनचं सोल्युशन आहे. इलेक्ट्रोलाइज होतो तेव्हा ह्या कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल आणि एनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल. आता ह्या कॅथोडला काय रिलीज होतं बघा, काय तयार होतं बघा H+ हायड्रोजन गॅस आणि इथं काय तयार होतं बघा क्लोरीन गॅस. आता या प्रोडक्शन मध्ये काय होतं, आपण NaCl घेतलंय बघा, इथे NaCl घेतले आणि काय घेतलंय वॉटर घेतलाय. आता NaCl+ वॉटर म्हणजे काय ब्राईन म्हणजे ते मिठाचं पाणी. आता मिठाचं पाणी जेव्हा इलेक्ट्रोलाइट केलं जातं तेव्हा काय तयार होतं NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन गॅस रिलीज होते आणि H2 गॅस सुद्धा रिलीज होते. हे दोन गॅस सुद्धा रिलीज होतात. तर ह्या प्रोडक्शन मध्ये कशामध्ये जर तुम्हाला विचारलं कशामध्ये क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस रिलीज होते कोणत्या सबस्टन्सच्या इलेक्ट्रोलायझेशनमुळे, तर आपण काय सांगायचं ब्राईनच्या इलेक्ट्रोलायझेशनमुळे हे तयार होतात, क्लोरीन गॅस तयार होते. चला आता इथे बघा, when salt is heated at a high temperature at 1890 degree Celsius it's called fused state of salt. आता फ्युज्ड स्टेट म्हणजे आता साल्टला 800 डिग्री सेल्सिअसला हीट करणे आणि ते मेल्ट होणे त्याला काय म्हणतात फ्युज्ड स्टेट ऑफ साल्ट. हे तुम्हाला पाठच करावे लागेल, याच्यामध्ये काही हेच नाही. अजून फ्युज्ड स्टेट ऑफ साल्ट जर फ्युज्ड साल्ट इलेक्ट्रोलाइज केलं तर ते क्लोरीन गॅस रिलीज होतो कुठं एनोडला. हे तर हे आपल्या वरच्या ह्याच्यामध्येच आहे. परंतु इथं काय होतं ब्राईनला इलेक्ट्रोलाइट केलं होतं आणि इथं काय आपण फ्युज्ड साल्टला इलेक्ट्रोलाइट करतोय. तर एनोडला रिलीज होणारी थिंग म्हणजे रिलीज होणार सेम आहे क्लोरीन गॅस, परंतु जे कॅथोडला रिलीज होतं इथं हायड्रोजन गॅस रिलीज व्हायले आणि इथं काय व्हायले सोडियम मेटल लिक्विड सोडियम मेटल रिलीज व्हायले. तर हेच एकच फरक लक्षात घ्या. फ्युज्ड स्टेट इलेक्ट्रोलाइट क्लोरीन गॅस ऍट एनोड आणि लिक्विड सोडियम मेटल ऍट कॅथोड, बट ऍट इलेक्ट्रोलाइस ऑफ ब्राईन देर इज हायड्रोजन गॅस ऍट कॅथोड, असं लक्षात ठेवायचं. आता साल्ट इज ऑप्टेन कशापासून ऑप्टेन केलं जातं, टाइप ऑफ रॉक कॉल्ड रॉक साल्ट. त्याचे दोन प्रकार आहेत, मिनरल हॅलाइट आणि हिमालयन रॉक साल्ट. मिनरल हॅलाइट अँड हिमालयन रॉक साल्ट. And these are used to treat many diseases. आता रॉक साल्ट इज यूज्ड टू ट्रीट मेनी डिसीज. त्याची फोटो दाखवले बघा. आता काय म्हणायचं, हे इम्पॉर्टंट आहे परंतु आतापर्यंत परीक्षेत कधीच आलं नाही. मी खूप पेपर बघितले त्याच्यामध्ये परंतु आता आलं नाही, तरी पण मी सांगेन
25% ऑफ द सोल्युशन ऑफ साल्ट इज कॉल्ड सॅच्युरेटेड ब्राईट. आता सोल्युशन ऑफ साल्टचं 25% त्याला काय म्हणतात, ब्राईट. पण त्या सॅच्युरेटेड ब्राईटचं 1/5 ऑफ द सोल्युशन इव्हॉपरेट झाल्यावर इव्हॉपरेटेड द डिझॉल्व्ड साल्ट गेट क्रिस्टलाइज. आता जे डिझॉल्व्ह झालेले साल्ट आहे ते क्रिस्टलाइज होऊन साल्ट वेगळं करतात. त्या प्रोसेसमध्ये साल्ट आपण वेगळं करू शकतो. तर आपण आतापर्यंत हे 2 पेजेस बघितले, फक्त 15 मिनिटांमध्ये बघितले. 15 मिनिटांमध्ये हे 2 पेज अभ्यासले. आता हे 2 पेजेसचे आपण बाकीचे नंतरचे पेजेस पुढच्या लेक्चरमध्ये आज लवकरच येईल तो लेक्चर, आपण तो नक्की पाहावा. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर सर्व करा. धन्यवाद.